सांगितले ही सृष्टी कशी आहे. एक तरुण रस्त्याने चाललेला होता आणि चालता चालता त्याने एक सुंदर तरुणी बघितली. सुंदर तरुणी बघितल्यावर भौतिक मायाच्या द्वारे तो आकर्षित झाला. अरे वा, एकदम सुंदर तरुणी आहे. ती त्याच्याकडे मिश्किलपणे हसली. त्याला बरं वाटलं माझ्याकडे पाहून हसते म्हणून तो तिच्या पाठीमागे गेला. ती तरुणी त्याला तशा प्रकारचे इशारे करत करत गेले आणि जेव्हा ती तिच्या मूळ ठिकाणी गेली तेव्हा त्याने अगोदर खिडकीतून डोकून बघितलं. तिथं एक खिडकी उघडी सापडली योगायोगाने. त्याने बघितलं तर त्या तरुणीने वीग उतरवली डोक्यावर. वीग उतरवली, तिचे सफेद केस त्याला दिसले. मग तिने चष्मा उतरवला, जखड म्हातारे डोळे त्याला दिसले. त्याच्यानंतर तिने दाताची बसवलेली कवळी उतरली. मग ती जखड म्हातारी होती, तिला दातच नव्हते. मग तिने उंच टाचाच्या चपला उतरवल्या, तेव्हा ती गुटकी दिसू लागली. मग तिने तिचा मूळ पोशाख उतरवला, कपडे उतरवले तर तिने आतमध्ये साधारण कपडे घातलेले होते. तर हा जो भ्रमनिरास आहे, प्रत्यक्षात ती तरुणी तशी, पण तिने काय केलेला होता, तशा प्रकारचा वेश धारण केलेला होता. भौतिक सृष्टीमध्ये आपण जे सर्वजण राहतोय सद्यस्थितीला, ते अशाच वेशात राहतोय. प्रत्यक्षात आपण तसे नाही आहोत. मूळ स्वरूप आपलं तसं आनंदी फार स्वरूप नाही आहे. सध्या जगाची जी परिस्थिती आहे, या जगात जे राहतो याला भौतिक जगत म्हणतात. असं नाही की कोणाची टीका आहे, टिप्पणी आहे, असं नाही. या भौतिक जगाचं स्वरूपच तसं आहे. हे प्रदर्शनाचं स्वरूप आहे. आपण दाखवतो एक आणि आपण नक्की आहोत. आपण सर्वजण विरहामध्ये आहोत, सर्वजण दुःखामध्ये आहोत. कारण का, प्रत्यक्षपणे ही सृष्टी कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली हेच माहिती नाही. त्यामुळे सध्या जी झटापट आहे आपली, ती कशाची आहे? एव्हरीवन स्ट्रगलिंग फॉर एक्झिस्टन्स असं म्हणतात. आपली अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला वाटतं आपलं अस्तित्व नष्ट होईल काय. फक्त लढाई कशाची करतोय? अस्तित्व माझी कमजोरी कोणा दिसेल काय, माझं घर आहे, माझं दार आहे, माझा संसार आहे.